तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका व शहर शाखेच्या वतीने 17 जून रोजी तालुका शिक्षणाधिकारी कार्यालयात धडक आंदोलन करण्यात आले। शासन व न्यायालयाच्या आदेशानुसार 30 जून पर्यंत शाळा सुरू न करण्याचे निर्देश असतानाही नांदुरा शहरातील काही शाळा नियमांना हरताळ फासून सुरू असल्याचा आरोप मनसेने केलाय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारत संबंधित शाळांवर तात्काळ कारवाई करून 1 जुलैपर्यंत तालुक्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना शाळांची पाहणी करण्याचे निर्देश दिले। पाहणी दरम्यान काही शाळा सुरू असल्याचे आढळून आले। याची गंभीर दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले। यावेळी मनसे तालुकाध्यक्ष भागवत उगले, शहराध्यक्ष सागर जगदाळे, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, बळीराम भाऊ गिरे, मनविस्ते शहराध्यक्ष ओम फाटे, चेतन साबे, निवृत्ती वसे, ओम साबे, ऋषिकेश वसाने, अक्षय सावम, श्रीधर सोनवरे व अमोल करुटले यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, नांदुरा। याच्या संदर्भात आपण सगळ्या शाळांना कळवलेलं जे शिक्षण करायचं पत्र आलं आणि शाळांना जो काही न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे शाळांना कळवला। फक्त त्या कोचिंग क्लासेस असतात त्याच्यावर आपला कोणती नियंत्रण एक शासनाचंच नाही कसं अजून त्याच्या संदर्भात धोरण ठरवलं आलं तर धोरण ठरेपर्यंत आपण स्वतःहून त्या रेटिंग क्लासेसमध्ये जाऊ नाही शकतो। परंतु आज भी नांदुरा शहरामध्ये शाळा चालू आहेत, याचे आमच्याकडे पुरावे आहेत। मग तुम्ही याच्यावर कारवाई का नाही केली आतापर्यंत? तुम्ही फक्त पत्र म्हणून काय ते तुमच्या अंतर्गत येते ना, तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती। ते शाळा बंद व्हायला पाहिजे। आजपर्यंत शाळा बंद झाल्या नाही, शाळा चालू आहे। त्या शाळेत सर्व शाळेचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत कोणत्या कोणत्या शाळा चालू आहेत। पण ही जबाबदारी तुमची होती साहेब की या शाळा चालू नसलेल्या पाहिजे आणि हा न्यायालयाचा अपमान करून लोक आज तरी तुम्ही कळवलं एक दोन शाळा केलं की बाबा असं नाही म्हणे ठीक आहे 8 जूनमध्ये आम्ही ओपनिंग केली होती म्हणे, पण आता जो शासन निर्णय आला तर त्या अनुषंगाने त्यांनी बंद केलं। आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही इथे तालुका शिक्षणाधिकारी कार्यालय नांदुरा येथे आज आम्ही ठिय्या आंदोलन केले होते की नांदुरा तालुका व शहरामध्ये काही ज्या शाळा चालू आहेत शासनाचा व न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा किंवा 30 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या शाळा चालू करू नये, कारण की विदर्भामध्ये उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे। त्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास होऊ शकते, त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकते। म्हणून आम्ही ह्या शाळा 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या होत्या। परंतु काही मुजोर शाळा ज्यांना ज्या स्वतःला काहीतरी वेगळं समजतात ह्या त्यांनी चालूच ठेवल्या। त्यांच्या विरोधात आम्ही पंचायत समिती शिक्षण विभाग इथे ठिय्या आंदोलन केले व त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की संबंधित अधिकारी ज्या शाळांवर आज जाऊन आले, त्यांनी त्या शाळांचं पाहणी केली, त्यांना तिथे त्या शाळा चालू आढळल्या। आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही या शाळांवर ताबडतोब कारवाई करू आणि या शाळांवर शिस्तभंगाची किंवा त्यांच्या नियमानुसार जे कारवाई होईल ते कारवाई करण्यात येईल। येत्या 2-3 दिवसात त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडू असं आम्ही त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। परंतु आम्हाला त्यांनी आज आश्वासन दिले, लेखी स्वरूपात आश्वासन दिले की आम्ही येत्या 2 दिवसात संबंधित शाळांवर कारवाई करू। त्यासाठी आम्ही आमचे ठिय्या आंदोलन हे मागे घेत आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेचा